दरवर्षी बुद्धपौर्णिमा जवळ आली की विविध व्याघ्र प्रकल्पांच्या बुद्धपौर्णिमेच्या मचाणाच्या जाहिराती पेपरमध्ये यायला लागतात किंवा वेगवेगळ्या साईट्सवर यायला लागतात आणि सगळ्या निसर्गप्रेमींची त्याच्या बुकिंगची लगबग सुरू होते. आता आमच्या ह्या विदर्भामध्ये मॅजिकल मेळघाटचं जे जंगल आहे, तर त्याचं मॅजिकल मेळघाट ही एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती निसर्ग अनुभव ह्या नावाने मॅजिकल मेळघाट ह्या वेबसाईटवरती बुकिंग करता येतं. पण त्याच्या तारखा ह्या केव्हा ओपन होईल ह्या कळणं थोडंसं दुर्लभ असतं. आता फॉर एक्झाम्पल यंदा 16 मेला दुपारी 3 वाजता वेबसाईट ओपन होईल मॅजिकल मेळघाटवर निसर्ग अनुभव ही ह्याची जाहिरात लोकमतला 17 तारखेला येते. विचार करायसारखी गोष्ट आहे की 17 तारखेला जाहिरात वाचल्यानंतर तो माणूस 16 तारखेला कसं बुकिंग करेल. आता ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे हे ज्याने चूक केली आहे त्यालाच ठाऊक, आम्हाला नाही ठाऊक. पण हा असा कारभार थोडासा आहे. आणि मॅजिकल मेळघाटच्या काही दिवस अगोदरच पेंच टायगर रिझर्वची जाहिरात येऊन गेली होती. ती केव्हा आली आणि केव्हा गेली हे काही कळलं नाही मला. आणि ह्या मॅजिकल मेळघाटवरती एकंदर काहीतरी 140 किंवा 165 असे काहीतरी मचाण होते वेगवेगळ्या विभागामध्ये मेळघाटच्या. आणि ती साईट 3 वाजता ओपन होणार म्हणून आम्ही 2 मित्र मागच्या वर्षी आम्ही एकाच कॅफेला जाऊन बसलो होतो आणि त्याच्यामध्ये त्या मित्राचं आधी बुकिंग झालं, मग त्याच्यानंतर दुसऱ्या मित्राचं झालं आणि मग तिसरा माझा नंबर लागेपर्यंत सगळे जेवढे मचाण होते चांगले मचाण जे होते ते सगळे फुल होऊन गेलेले होते. तेव्हा मी वैतागून मित्राला म्हटलं की नाही मी नाही जाणार. तर तेव्हा तो म्हणाला तुझा पहिलाच अनुभव आहे, जे मिळेल ते घेऊन घे. तर मी जवळ काटेपूर्ण आहे ते मिळालं आणि ते घेतलं. तर अशा प्रकारे माझा मागच्या वर्षीचा काटेपूर्णाचा हा पहिला अनुभव होता. तर यंदा म्हणून मग मी त्यांच्याबरोबर न बसता, कारण ते त्यांचं करतील आणि मग त्याच्यानंतर माझा नंबर लागेल म्हणून मग मी वेगळ्या कॅफेला जाऊन बसलो आणि तो वेगळ्या कॅफेला होता मित्र. तर मी त्या कॅफेच्या मालकाला भेटून आणि त्याला सगळं सांगून, त्याला माहिती होतं हे सगळं की त्याच्यावरती खूप रश असतो त्या वेबसाईटवरती. तेव्हा त्यांनी 3ला 5 कमी असतानाच ती चालू केली आणि बरोबर 3 वाजता ती वेबसाईट ओपन झाली. आणि वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपली स्वतःची नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक, हे सगळं त्याच्यामध्ये टाईप करावं लागतं. आणि त्याच्यानंतर बुक म्हटल्यानंतर ते पेमेंटकडे वळतं. तर असं ते पेमेंटकडे माझं वळलं आणि त्याच्यानंतर फॉर्च्युनेटली त्यांनी पेमेंट करता ॲक्सेप्टन्स दिला आणि माझं पेमेंट 3:05 ॲक्सेप्ट झालं. मला इतका आनंद झाला की काय सांगू, की 3:05 आपलं बुकिंग झालं. तर रिसीट आली, मनी रिसीट आली 2,500 रुपयाची. आणि त्याच्यानंतर त्याचा जो फॉर्म येतो की ते तुम्हाला मचाण मिळालं आहे म्हणून, तर तो फॉर्म जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये एक स्टेटस म्हणून कॉलम असतो, त्याच्यामध्ये ते पेंडिंग दाखवत होतं. म्हणजेच माझं बुकिंग झालेलं नव्हतं. पैसे त्यांनी ॲक्सेप्ट केले पण माझं बुकिंग झालं नाही. मग आता याच्याबद्दल विचारणा कुठे करायची. तर माझ्या एका मित्राला मी विचारल्यानंतर तो म्हणाला की ते होईल नंतर. तर अशा पद्धतीने माझं 3:05 पेमेंट तर ॲक्सेप्ट झालं, पण अधर में लटका हुआ असं माझं पेंडिंग या स्थितीत होतं. त्याच्यामुळे इतर मचाण रिकामे असूनही
मला ते करता नाही आलं, कारण इकडे पैसे अडकले होते आणि थोडे थोडे के नव्हे 2,500 रुपये घेतात आहेत हे लोक. वाहन परिक्षेत्राचे तर 3,000 रुपये घेतात आहेत. तर त्याच्यामुळे 2-2, 3-3 ठिकाणी पैसे अडकवणं पुरण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे मी पेंडिंग म्हणून ते थांबलो. मग त्याच्यानंतर माझा जो दुसरा मित्र बसला होता त्याचं होत नव्हतं, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझ्या याच्यावरनं ट्राय कर, कॅफेवरनं. तर मी माझ्या कॅफेवरनं त्याच्याकरता ट्राय करत होतो. तर प्रत्येक वेळा हेच व्हायचं की नाव, गाव, पत्ता ही सगळी माहिती भरायची, पेमेंटच्या तिथपर्यंत जायचं आणि पेमेंटच्या तिथून ते परत फेकून द्यायचं की परत तो फॉर्म भरा, परत सगळं माहिती भरा आणि परत पेमेंटपर्यंत जा, तो फेकून द्यायचा. आणि हे सगळं होईपर्यंत समजा तारू बांध्याचं माझं झालं होतं, तर तारू बांध्याला 6 मचाण होते. तर हे सगळं करेपर्यंत 5, 4, 3, 2 आणि 1 ते पण खलास झालं आणि सगळं फुल झालं तारू बांध्याचं जे मित्राकरता करायचं होतं. तर मग त्याच्यानंतर परत मग दुसरा ऑप्शन घ्यायचा. दुसरा ऑप्शन घेईपर्यंत हा जो मधला तासभर गेलेला असतो, त्या तासामध्ये इतर सगळे मचाण फुल होत आलेले असतात. त्याचे असे 6, 5, 4, 3, 2 झालेले असतात. मग ते बघायचं की कोणता खाली आहे, आपला प्रेफरन्स काय आहे, कोणत्या एरियामध्ये सायटिंग व्हायचे चान्सेस आहेत, हे सगळे जे जुने जाणते लोक आहेत त्यांना माहिती असतं. माझं हे दुसरंच वर्ष असल्यामुळे मी माझे गुरु दीपक जोशी आणि मित्र अतुल मुंदडा यांच्या सल्ल्यावरनं तारूबांध्याचं परिक्षेत्र घेतलं होतं, जे की जंगल खूप चांगलं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्याप्रमाणे मला तारूबंध मिळालं आणि ह्या लोकांना, अतुल मुंदडा जो माझा मित्र आहे त्याला मिळालं ढाकणा. ते त्याचं झालं बुकिंग 4:30 वाजता. त्याच्यानंतर 5-5:30 वाजता तोपर्यंत हे ढाकणा बिकणं सगळे फुल झाले. मग जे उरलं तर त्याच्यामध्ये वाहन परिक्षेत्र उरलं होतं, ते दीपक जोशींना मिळालं. तर अशा पद्धतीने आम्हाला तिघांना 3 वेगवेगळ्या दिशांना 3 ठिकाणी ते मिळालं. आणि वी आर फॉर्च्युनेट इनफ टू से दॅट माझं तर 3:05 पेमेंट ॲक्सेप्ट झालं. अतुल मुंदडाचं झालं 4:30 वाजता, जोशींचा 5 वाजता. दुसरा एक मिलिंद जोग नावाचा मित्र होता जो की टिपेश्वर करता ट्राय करत होता, त्याचं 3 तास झालं नाही. त्याच्यानंतर वेबसाईट बंद पडली. म्हणजे मुळात मचाण बुक करायचाच एक थरार आहे असा हा अनुभव आहे. त्यांनी 3 तास अविरत प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही 3 तास नेटवर बसा, प्रत्येक वेळा फॉर्म भरा, तो फेकला जातो, वापस परत भरा, हा उद्योग 3 तास त्यांनी केला. पण साधारणतः बर्ड वॉचिंग जे करतात किंवा जंगलामध्ये जे जातात फिरतात त्यांच्यामध्ये हळूहळू पेशन्स हा गुण आलेला असतो. कारण आम्ही पक्ष्यांचं जे चित्रण करतो किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो तिथे आमच्या पेशन्सची कसोटी असते. तर तो पेशन्स त्या माणसामध्ये असल्यामुळे 3 तास सतत तो ते प्रयत्न करत होता आणि वाळू रगडत होता आणि त्याच्यानंतर त्याचं बुकिंग झालं. तर असा हा मुळातच मचाण बुकिंगचा जो किस्सा आहे तो हा असा आहे की असं सहजासहजी होत नाही. आणि माझं जे 3:05 ॲक्सेप्ट झालं तर ते पेंडिंग जी दाखवत होतं स्टेटस, ते मी त्यांनी दिलेल्या फोन नंबरवरती चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की बघून उद्या 1 वाजता सांगतो. दुसऱ्या दिवशी 1 वाजता फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की 2 दिवस लागतील. असं करून मला तिसऱ्या दिवशी कळलं की माझं कंप्लीटेड स्टेटस आलेलं आहे. म्हणजे मला त्यांनी 3 दिवस लटकवलेलं होतं. तांत्रिक बिघाड असेल, तांत्रिक दोष असेल, व्हॉट्सोएव्हर असेल, पण आम्हाला तो मनस्ताप सहन करावा लागतो आणि पेशन्स त्याच्यातही बुकिंगमध्येही ठेवावा लागतो. तर अशा प्रकारे माझं सगळं ते बुकिंग वगैरे पार पडलं. त्याच्यानंतर अतुल मुंदडा आणि मी हे आमचं एकाच मार्गावर होतं. त्याचं ढाकणा परिक्षेत्र जे होतं ते आधी होतं आणि त्याच्यानंतर माझं तारूबंधा होतं. तर 23 तारखेला आम्ही सकाळी निघालो 7 वाजता आणि अतुल मुंदडाच्या गाडीतनं आम्ही निघालो. अतुल मुंदडाने मला तारूबंध्याला सोडलं. आम्हाला रस्ता खराब आहे मधला सगळा, खटकली म्हणून गाव लागतं. त्या खटकलीपासून पुढे तारूबंध्यापर्यंत सगळा रस्ता खराब आहे, असा स्मूथ रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे
तिथे पोचायला जवळपास 11 11:30 वाजले. त्यांच्या लेटरमध्ये लिहिल्याप्रमाणे 10चं रिपोर्टिंग होतं आणि पद्धत अशी होती की जो पहिल्यांदा येईल त्यांनी तिथे ठेवलेल्या रजिस्टरमध्ये आपलं नाव नोंदवायचं आणि ज्याचं नाव पहिले नोंदवलेलं असेल तर जसं 6 मचाण आहे तर त्याच्या चॉईस करता ते ईश्वर चिठ्ठी टाकतात. तर ते ईश्वर चिठ्ठी टाकायचा पहिला चान्स नाव ज्याचं पहिलं रजिस्टरमध्ये लिहिलेलं असेल त्याला तो मिळणार, दुसरं ज्याला लिहिलं असेल तो दुसऱ्याला मिळणार, 6वा जो येईल त्याला आपसुकच जी शेवटची चिठ्ठी राहील ती मिळेल, म्हणजेच त्याला त्याच्यामध्ये चॉईस नसणार आहे. तर त्याच्यामुळे शक्यतोवर हा प्रयत्न असावा की 10ला आपण जाऊ. तर मी गेलो तेव्हा ऑलरेडी 3 जण तिथे पोचलेले होते. 3 चिठ्ठ्या त्यांनी उचललेल्या होत्या. उरलेल्या 3 चिठ्ठ्यांमधनं मला एक मचाण मिळालं आणि मला तशी माहिती काहीच नव्हती की कोणत्या मचाणावर सायटिंग होऊ शकतं. हे फक्त फॉरेस्टवाल्यांनाच माहिती असतं, कारण त्यांनी ते मचाण बांधलेले असतात आणि कृत्रिम पाणवठे किंवा नॅचरल पाणवठे हे जे असतात याच्यासमोर ते मचाण बांधलेलं असतं. आता परत मचाण हा एक विषय आहे. मागच्या वर्षी काटेपूर्णाला जे मला मचाण मिळालं होतं ते त्रिकोणी असं आकाराचं होतं. तर त्या त्रिकोणामध्ये माणूस 2.5-3 फूट असं खाली बसल्यानंतर आयसाईट येते. असं सरळ जर बसला तर त्याला दिसेल ते. तर सरळ बसताच येत नव्हतं, त्याच्यामध्ये वाकून बसावं लागत होतं. त्याच्यानंतर समोर अवलोकन करायकरता जे भोग ठेवलेलं होतं, एक गवताचा असा पडदा तयार केलेला होता आणि त्या पडद्याला भोग कुठे होतं तर 1.5 फुटावरती, म्हणजे त्या माणसाने ते वाकून बघायचं. म्हणजे ही मचाण कशी असावीत, तर ह्याचे काय यांचे क्रायटेरिया आहेत ते त्यांनाच माहिती. वास्तविक माणूस बसल्यानंतर त्याची जी आयसाईट आहे त्या आयसाईटला ते होल असलं पाहिजे की जिथून तो ते वॉटर बॉडीवरचं अवलोकन करणार आहे. त्याच्यानंतर कमीत कमी तो सरळ बसेल एवढी तर ती हाईट पाहिजे त्या मचाणची. ते जर असं तिरपं डोक्यावरनं जर गेलं तर तो कसा सरळ बसेल. मला त्या मागच्या वर्षी मचाणवर वाकून बसून 8-10 तास माझी पुढचे 8 दिवस सतत पाठ दुखत होती. त्याच्यामुळे यांना मी ते काटेपूर्ण ऑप्ट नाही केलं. आणि आताही जे मला मिळालं तर त्याच्यामध्ये ह्या वेळेला ते त्रिकोणी नव्हतं, फॉर्च्युनेटली चौकोनी आहे, जे तुम्ही बघू शकता. आणि चौकोनी आहे पण परत समोर अशा चारी बाजूला ज्या ताट्या लावल्या होत्या त्यांनी, एक सेफ्टी म्हणून लावल्या होत्या का काय माहिती नाही, तर त्या बांबूच्या ज्या ताट्या होत्या त्या ताट्या माझ्या आयसाईटच्या वरती इतक्या अशा समोरनं, आणि त्याला अशी एवढी एवढी लहान लहान भोकं, म्हणजे त्याच्यात तर कसं क्लिअर दिसेल समोरचं. म्हणजे ह्या लोकांना कसं समजत नाही हे मला कळत नाही. तर ह्या मचाणमध्ये तो प्रॉब्लेम होता की त्या बांबूच्या ज्या पट्ट्या होत्या त्या सगळ्या मध्ये येत होत्या. असं क्लिअर समोरचं जे दिसायला पाहिजे आजूबाजूचं ते दिसत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, त्या मचाणावरती बारीक लाल मुंग्या होत्या. कारण सकाळी मी जेव्हा बघितलं तर तेव्हा एक जुनी बल्ली होती. जुनेच मचाण हे लोक रिनोव्हेट करतात आणि जुन्या बल्ल्या ज्या होत्या त्याच्यामध्ये बारीक मुंग्यांसारखी उधळी असते, ती उधळी सतत फिरत होती. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली सोबत जो वनमजूर असतो तो माझ्यासोबत एक वनमजूर होता आणि त्या वनमजूर डावीकडे बसला होता, मी उजवीकडे होतो. तर त्याच्या बाजूनी ती बल्ली असल्याने त्याला सतत त्या मुंग्या चावत होत्या. आता त्या मुंग्या तशा सगळीकडेच पुऱ्या मचाणभर होत्या पण त्याच्या बाजूला जास्त होत्या. आणि मी खालच्या बाजूला प्लॅस्टिकचा कपडा टाकलेला असल्यामुळे मला त्याचा त्रास कमी झाला. पण ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या खरं म्हणजे वन खात्याने लक्षात घेऊन ते मचाण करायला पाहिजेत. त्याच्यानंतर आणखीन एक विषय असा आहे मचाणचा की मी जेव्हा इतर मित्रांच्या मचाणचे फोटो पाहतो तर आता पेंटचं जे मचाण आहे त्याचं डिझाईन वेगळं असतं, ते मोकळं चाकळं मोठं असतं. मागच्या वर्षी काटेपूर्णाचं तर जेमतेम 2 माणसं बसूही शकणार नाहीत असं होतं. यावेळेला जे होतं ते थोडंसं मोकळं चाकळं होतं पण त्याला वरती नुसतं गवत लावलेलं होतं, असं वाळ्याच्या ताटीला गवत असतं तसं. म्हणजे रात्री जरा पाऊस पडला असता तर आम्ही हमखास ओले झालो असतो. मागच्या वर्षी काटेपूर्णावाल्यांनी त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकलेलं होतं. यंदा मेळघाटच्या ज्या बनवलं होतं माझं तरी, इतरांचं माहिती नाही,
त्याच्यावरती प्लॅस्टिक काही नव्हतं आणि वरनं पाऊस पडला असतो तर आम्ही ओले गच्च झालो असतो. हा भाग वेगळा की हे इतर सगळे अनुभवामुळे मी माझ्याजवळ एक प्लॅस्टिक ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मी ओला नसतो झालो. पण ही यांची व्यवस्था ही अशी आहे. आणि सगळं झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ते एक फॉर्म भरून घेतात फीडबॅकचा आणि परत एक असा इंटरव्ह्यू घेतात त्याच्यावरती की कशी होती व्यवस्था, कसं होतं मचाण. अरे जाऊन पहा ना त्या मचाणवरती आणि बसून पहा की तुम्हाला ताबडतोब कळतं की कसं आहे ते मचाण. आम्ही सांगायला कशाला पाहिजे. तर ते फीडबॅकमध्ये कसं आहे मचाण, काय आहे मचाण, तुम्ही जाऊन बसा तिथे म्हणजे तुम्हाला लगेचच कळेल की ते मचाण कसं आहे, काय व्यवस्था आहे, काय अव्यवस्था आहे. तर अशा प्रकारे मचाण हा एक मोठा विषय आहे तासभर बोलायचा. मग समोर जी वॉटर बॉडी होती ते पाणवठा जो होता तो नॅचरल होता, कृत्रिम नव्हता. पण त्याच्यामध्ये इतकं शेवाळ होतं की त्याच्यावरती फक्त एक टिटवी आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि रात्री 1:30 वाजता बार्किंग डिअरचा कॉल मोठमोठ्यांदा झाला आणि बार्किंग डिअर अवतीर्ण झालं. आता तिसरा विषय असा आहे वातावरणाचा की मागच्याही वर्षी आदल्या दिवशी खूप पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे खूप इतर ठिकाणी पाण्याची डबकी साचली होती. तर त्याला प्राण्यांना इकडे तिकडे पाणी जर मिळालं तर तो तुमच्या वॉटर बॉडीवर कशाला येईल. तसंच मी जिथे 23 तारखेला बुद्ध पौर्णिमेला बसलो होतो ते एक तर पाणी सगळं नुसतं शेवाळलेलं होतं आणि त्याच्यापासून एक 100 मीटरवरती आणखीन एक पाणवठा होता आणि माझ्या उजवीकडे एक असा आणखीन पाणवठा होता की ज्याच्यावरचं पाणी चांगलं होतं. तर वास्तविक माझ्या मते तिथे त्यांनी ते मचाण करायला पाहिजे होतं. तर 1:30 वाजता फक्त ते बार्किंग डिअर आलं, त्याच्यानंतर एकही प्राणी आला नाही. साधारण 7-7:30 वाजता चंद्रोदय झाला. त्याच्यानंतर बराच अर्धा एक तास तो वरीपर्यंत बऱ्यापैकी प्रकाश होता. त्याच्यानंतर हळूहळू परत ढग जमा झाले आणि त्याच्यानंतर मध्येच तो ढगाळ जायचा, मध्येच यायचा, मध्येच ढगाळ जायचा, मध्येच यायचा. त्याच्यानंतर चौथा विषय हा उन्हाळ्यातील गरमीचा. साधारण अकोला जिल्ह्यामध्ये आता कालचं तापमान हे 45.6 होतं. त्याच्यामुळे दिवसभर जे तापलेलं असतं तर रात्री पण गरम असतं. पण परवाचा तो जो माझा अनुभव होता तो असा होता की चंद्र मोकळ्यात बाहेर आल्यानंतर टेम्परेचर थोडंसं कूल वाटायचं, ढग आले की परत गरम व्हायचं, असं सतत चालू होतं. त्याच्यामुळे प्रत्येक मचाणवरचा माणूस दुसऱ्या दिवशी भेटल्यावर हेच सांगत होता की घामाधोकल झाली होती सगळी मंडळी. सगळ्यांनी आपापले शर्ट काढून टाकले होते, बनेन काढून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझ्या बाजूचा माणूस मचाणावरून उतरून आलेला होता त्याच्या अंगावर प्रचंड परफ्यूम होता. तर मी त्याला म्हटलं की का रे बाबा, परफ्यूम तर मारायचा नसतो. तर हो म्हणे, तो काल थोडी मारला होता, आता इतका रात्रभर घामाचा त्रास झाला आणि घाम आहे शरीरावर की तुम्ही बाजूला बसू शकला नसतात म्हणून मी परफ्यूम मारलाय. तर आता हे काही कोणाच्या हातात नाही आहे. ही गरमी, हे वातावरण, त्याच्यानंतर ढग येणं, हा परमेश्वरी खेळ आहे. पण जो तुमच्या हातात आहे तेवढं तर तुम्ही करा. 2,500 रुपये 3,000 रुपये तुम्ही घेताय तर ती व्यवस्था तर व्यवस्थित करा. मचाण हा खरंच मोठा विषय आहे. मागच्या वर्षी मला आता आठवत नाही की कुठल्या क्षेत्रातलं मचाण होतं, ते कोसळलं आणि ते कोसळलं त्याच्याबरोबर जी माणसं 2 कोसळली. त्यातल्या एका माणसाच्या इथे बांबू घुसला, दुसरा खाली पडून त्याचे दोन्ही पाय तुटले. आणि हे काय करतात, फॉर सेफर साईड सुरुवातीला जे फॉर्म भरून घेतात त्याच्यामध्ये एक डिक्लेरेशन घेतात की आम्ही आमच्या रिस्कवरती हे सगळं करतोय, फॉरेस्ट खात्याची किंवा इतर कोणाचीही जबाबदारी नाही. कारण नॅचरल कॅलॅमिटीज आहेत किंवा काही जर झालं तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात. हा अगदी बरोबर आहे. कॅलॅमिटीज आहेत, काही कुठे वाघ आला, अस्वल आला, त्याच्यापासून इजा झाली, हे समजू शकतो. पण मुळात ज्या मचाणावर तुम्ही बसवता ते मचाण मजबूत आणि व्यवस्थित बांधायची जबाबदारी तुमची नाही का? डिक्लेरेशन घेतलं म्हणजे संपला विषय की तुम्ही कसे तकलादू लटलट हरणाला मचाण बांधाल
आणि त्याच्यावर त्याला डिक्लेरेशन घेऊन बसवाल आणि त्याच्या इथे बांबू जातोय, 2 पाय तुटतात आहेत, म्हणजे ह्याची जबाबदारी तुमची नाही. तर हे थोडंसं न पटण्यासारखं आहे, पण ते तसं आहे. आणि बऱ्याच ठिकाणचे मचाण जे आहेत ते डुलडुल डुलडुल हलत असतात. परवाच आमचे जे 6 जे मचाण होते त्याच्यातलं एक मचाण हलत होतं, तर ते काही लोक बदलून घेतात. तर अशा पद्धतीने रात्रभर जागून काढली आणि थोडेफार मोरांचे आवाज येत होते. त्याच्यानंतर नाईट जार रातवा जो असतो त्याचा आवाज मधून मधून येत होते. त्याच्यानंतर 6 वाजले, तर 6ला बरोबर मी पुस्तकात कुठेतरी वाचलं होतं तसं इंडियन पिट्टाचा कॉल सुरू झाला. त्याच्यानंतर कोकिळेचा आवाज सुरू झाला. त्याच्यानंतर पावसाचा आवाज सुरू झाला. अशा पद्धतीने पहाट झाल्यानंतर सगळ्या पक्ष्यांचा आवाज सुरू झाले. त्याच्यानंतर पिट्टाचा आवाज सुरू झाला, कॉलिंग. त्याच्यानंतर तोंड वगैरे धुवून आणि फ्रेश होऊन थोड्या वेळाने परत मचाणच्या खाली उतरलो आणि आजूबाजूचं निरीक्षण केलं. आणि त्याच्यामध्ये पिट्टा जो कॉलिंग करत होता तो आधी बराच वेळ दिसला नाही, लोकेट करणं थोडं कठीण असतं. तो दिसला. त्याच्यानंतर त्याचे काही फोटो काढले आणि इतर काही पक्षी जे आहेत ज्याच्यामध्ये एक ब्लॅक हुडेड ओरिएलो, काळ्या टोपीचा हळद्या असं त्याला म्हणतात, तो पण मिळाला. असे काही पक्षी मिळाले. त्याच्यानंतर साधारण 8 वाजता यांची जीप परत आम्हाला घ्यायला आली आणि त्या जीपनी आम्ही वापस गेलो. त्या जीपमध्ये यांनी ड्रायव्हरच्या बाजूला एक माणूस बसू शकतो, पाठीमागे 3 बसू शकतात. तिथे आम्ही 4 बसलो होतो. समोर एक जिथे बसू शकतो तिथे 2 बसवले होते. आणि पाठीमागच्या बाजूला जे बाक आहेत तर त्याच्यावर मागे किती बसवले ते माहिती, पण अक्षरशः कालीपिलीमध्ये जसे कोंबतात तसे कोंबलेले होते. तर हे थोडंसं फॉरेस्टवाल्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांनी परत बेस कॅम्पला आम्हाला आणलं. बेस कॅम्पला आणल्यानंतर तिथे नाश्त्याची व्यवस्था होती, चहा पाण्याची व्यवस्था होती. ते सगळं झाल्यावर एक कंबाईंड फोटो काढला ड्रोननी आणि आम्हाला निरोप देण्यात आला. मग त्याच्यानंतर मला माझा मित्र जे अतुल मुंदडा सोडून गेला होता तो घ्यायला यायचा होता, पण अकोल्याहून एक मित्र मोटरसायकलनी माझ्यासोबत आला होता. सोबत नव्हता, तो वेगळा आला होता. तर तो म्हणाला की मी ढाकण्याचा टी पॉईंट आहे तिथपर्यंत तुम्हाला सोडतो, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. तर अशा पद्धतीने तो मला मोटरसायकलवर ढाकण्याच्या टी पॉईंटपर्यंत घेऊन गेला आणि तिथे तो अतुल मुंदडा जो आहे तो आला आणि मग मी त्याला जॉईन होऊन आणि वापस परत अकोल्याला जायचं. तर मध्ये डाव्या बाजूनी एक नदी वाहते जी की जवळपास आता आटलेली आहे, पण जागोजागी बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं जे आहे ते पाणी आहे त्याच्यामध्ये. आणि झाडं जी आहेत ती त्या पात्रातली सगळी हिरवीगार झाडं आहेत. आणि असे 3-4 स्पॉट आहेत की जिथे खूप 4-5-6 पिट्टा आहेत, पॅराडाईज फ्लाय कॅचर आहेत आणि इतरही अनेक पक्षी त्या स्पॉट्सना आहेत. तर आमचं असं ठरलं की आता साधारण तेव्हा 10-10:30 वाजले होते. तर डायरेक्ट अकोल्याला जायच्याऐवजी असं स्पॉट्सना पाहत पाहत बर्डिंग करत करत जायचं. तर असं आम्ही रस्त्याने बर्डिंग करत करत गेलो आणि आम्हाला त्याच्यामध्ये पॅराडाईज फ्लाय कॅचर मिळाला, रॉकेट टेल ड्रोंगो मिळाला. त्याच्यानंतर एका ठिकाणी ब्राऊन कॅप पिग्मी वुडपेकर मिळाला. त्याच्यानंतर तिथे सनबर्ड होते. त्याच्यानंतर ओरिएंटल व्हाईट आय होता. त्याच्यानंतर व्हाईट आय बझर्ड होता. तर असे बऱ्याच पक्ष्यांचं आम्ही चित्रीकरण केलं. आणि त्याच्यानंतर साधारण 3:30-4 वाजले असतील. एक हाय पॉईंट म्हणून पॉईंट आहे, तिथून सगळा खालचा एरिया दिसतो, तिथे पोचलो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर खाली अकोटला जाऊन अकोल्याला 6 वाजता पोचलो. अशा पद्धतीने आमचा हा मचाणाचा कार्यक्रम आटोपला आणि तो मी चित्रित करून आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्राईब करायचे पैसे पडत नाहीत, ते सबस्क्राईब केल्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि मलाही त्याच्यातनं प्रेरणा मिळेल. माझे जर सबस्क्रायबर्स वाढले, व्ह्युअर्स वाढले तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय. एन्जॉय द नेचर. निसर्गाचा अनुभव घ्या जो मी घेतला. आणि रात्रीची शांतता, दिवसाचे आवाज हे एन्जॉय करा. गुड बाय. मी हंसराज मराठे पुनश्च तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंदबादमध्ये स्वागत करतो. आजचा हा एपिसोड जो आहे हा निसर्ग अनुभव म्हणजे बुद्धपौर्णिमेला वनविभागाचे लोक जंगलामध्ये पाणवठ्याच्या समोर एक मचाण बांधतात आणि त्याच्यावरती निसर्गप्रेमींना बसायची संधी देतात. असा हा निसर्ग अनुभव असतो. तर ह्याच्या बुकिंगच्या संदर्भात मी आधीच सगळं सांगितलेलं आहे. आता आम्ही हे अकोल्याहून अतुल मुंदडा, डॉक्टर अतुल मुंदडा आणि मी तारुबंदीला जायकरता निघालो. अतुल मुंदडांचा ढाकणा परिक्षेत्र हा मचाणाचा पॉईंट आधी होता, माझा नंतर होता. पण त्यांनी मला तारुबंदीला सोडलं आणि ते परत ढाकण्याला आले. आता हे रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत. आता हे सगळं जे जंगल आहे ते खटकली म्हणून एक गाव लागतं, जिथे चेकपोस्ट आहे वन विभागाचा. तिथून पुढचा हा सगळा परिसर आहे आणि छान जंगल आहे. ते तुम्ही अनुभवू शकता, बघू शकता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आहे. इथे बऱ्यापैकी वाघांची संख्या आहे, बिबट आहेत, अस्वलं भरपूर आहेत. आणि ह्या मेळघाट परिक्षेत्रामध्ये बरेच वेगवेगळे पॉईंट आहेत की जिथे त्यांनी मचाण उभे केलेले होते. आणि आम्ही आता हे रस्त्याने चाललेलो आहोत. तर आम्हाला थोडंसं तिथे 10 किंवा 11 वाजता पोचायचं टार्गेट असल्यामुळे इतकं सुंदर जंगल आणि सकाळची वेळ असूनही आम्हाला काही ठिकाणी पक्षी दिसत होते तरी थांबता येत नव्हतं, कारण आम्हाला 10 वाजता जायचं होतं. हे त्या वन विभागाच्या नाक्यावरती नोंदणी करावी लागते. आता हे आम्ही पोचलेलो आहोत तारुबंद्याला. हे इतर माझे सोबती होते. आता हे जीपमध्ये सगळं सामान टाकून आम्हाला त्या मचाणाच्या पॉईंटवरती नेण्याकरता ती जीप पुढे निघते. हा मध्ये एका ठिकाणी जे वनमजूर राहतात त्यांचा तो कॅम्प आहे. आता वनमजुरांना सोबत घेऊन मागच्या बगीचात बसवून आम्ही मचाणाकडे निघालेलो आहोत. हे माझ्या बाजूला इतर मचाणांवर बसणारे निसर्गप्रेमी आहेत आणि हा बफर झोनचा आपला एरिया येतो. आणि हे मचाणाकडे आता आमचं मार्गक्रमण चालू आहे. रस्त्याच्या दुतर्फा छान हिरवं जंगल आहे. यंदा मधनं बऱ्याच वेळा पाऊस अवकाळी येऊन गेलेला असल्यामुळे झाडं बरीचशी अजूनही हिरवी आहेत. आता हे एक माझं मचाण आहे आणि हा माझ्यासोबत वनमजूर आहे. आणि आता हे मी वर चढतो आहे मचाणावरती. थोडंसं मचाणाच्या 2 पायऱ्यांमधलं अंतर हे जास्त यांनी ठेवलेलं होतं. का ठेवलं होतं मला माहीत नाही. हे थोडं कमी असायला पाहिजे, कारण ठेंगणा माणूस जर असेल तर त्याला तर चढताच येणार नाही कदाचित. तर हे मी आता वर मचाणावर चढलो आहे आणि हे मचाणावरनं आजूबाजूचं जे काय दृश्य दिसतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि मी आधी बोलल्याप्रमाणे हा वनमजूर आहे जो की त्याचा मोबाईल पाहण्यात गुंतलेला आहे. आता ही जी ताटी समोर उभी केलेली आहे याची हाईट थोडी जास्त आहे
आणि त्याच्यामधनं क्लिअर कट समोरचा व्ह्यू दिसत नाही. मी इथे थोडंसं तयार केली होती गॅप, पण ह्यांनी ते लक्ष द्यायला पाहिजे. आता हे डिनर पॅकेट होतं जे की रात्री करता ते सोबत देतात. पाण्याची एक कॅन पण देतात 20 लिटरची. आणि आता निसर्ग अनुभव ह्या शब्दामध्ये आता हे आम्हाला त्यांनी 3 वाजता मचाणावरती नेऊन सोडलेलं आहे. दुपारचे 3 ते उद्या सकाळचे 7, 7:30, 8पर्यंत आम्हाला इथे वर मचाणावर आणि खाली वावरायचं आहे. तर आता इथून पुढे संध्याकाळ होईल, हळूहळू सूर्यास्ताला जाईल. ढग नसतील तर चंद्र दिसेल, चंद्राचं दर्शन होईल आणि त्याच्यानंतर रात्र होईल. किड्यांचा कदाचित आवाज येईल, विविध प्राण्यांचे आवाज येतात, घुबडांचे आवाज येतात. हा जो अनुभव असतो हा घ्यायकरता म्हणूनच या मचाणावर बसायचं असतं. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की ज्याला तुम्ही अनुभव म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमचे जे विधी असतात ते तुम्हाला इथे उघड्यावरच करावे लागतात. सकाळी ज्यांना लवकर लागते त्यांना तो विधी पण उघड्यावरच बाहेर जंगलामध्ये बसून उरकावा लागतो. हा एक अनुभव असतो. ज्या माणसाला कमोडच्या टॉयलेटची सवय असेल त्याच्याकरता हा एक वेगळा अनुभव असतो उघड्यावर हे सगळे विधी उरकण्याचा. तर अनुभव म्हटलं की त्याच्यामध्ये हे सगळे अनुभव आले आणि काय काय अनुभव असतात हे तिथे बसल्याशिवाय ते कळत नाहीत. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर एकदा तो अनुभव घ्यावा आणि त्यांनी ठरवायचं आहे की तो त्यांच्याकरता चांगला होता का वाईट होता. ही आता हळूहळू संध्याकाळ होत चाललेली आहे, सूर्यास्ताला चाललेला आहे आणि दूर समोर एक पाणवठा होता. आता हे तिकडनं चंद्र उगवतोय समोरनं. तर बुद्ध पौर्णिमेचा चंद्र आहे हा. उगवला चंद्र पुनवेचा. तो हळूहळू उगवून आणि हळूहळू मोठा होत आपला प्रकाश सगळीकडे जंगलावर पसरवत होता आणि रात्रीचा मी अनुभव घेतला. आता ही परत सकाळ झालेली आहे. सकाळी उठून आणि मी आजूबाजूचं निरीक्षण करत होतो. सकाळी 6ला पिट्ट्याचा कॉल सुरू झाला. त्याच्यानंतर कोकिळा ओरडत होती. कोकिळेचं कॉलिंग चालू होतं, पावसाचं कॉलिंग चालू होतं आणि हे सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. आणि मग मी आजूबाजूला काही कुठे पक्ष्याचं मिळतं का हे बघत होतो. तर पिट्ट्याचा आवाज सतत येत होता पण पिट्टा दिसत लवकर नव्हता, कारण एक तर हिरवीगार झाडी आहे आणि तो पक्षी पण पिट्टा म्हणजे मराठीत त्याला नवरंग म्हणतात. सगळेच रंग त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे तो कामोफ्लाज झालेला असतो तर तो लवकर दिसत नाही. त्याच्या आवाजावरनं वेध घ्यावा लागतो की तो कोण्या दिशेला आहे. नंतर मोठं झाड जर असेल तर त्या झाडावर तो कुठे बसलेला आहे तो नेमका क्लिअर जर असेल तर दिसेल, अदरवाईज पानांच्या आड लपलेला असेल तर तो तुम्हाला दिसणार नाही. तर आता इथे हे मी आजूबाजूचं जे जंगल आहे ते दाखवतोय. ते समोर मचाण दिसतंय दुरून, ते दाखवतोय. हे 4 खांबांवर असं मचाण उभारलेलं असतं आणि त्याला थोडीशी बांबूच्या याची ताटी लावलेली आहे पट्ट्यांची. सकाळी उठून हा सगळा पक्ष्यांचा जो किलबिलाट असतो तो ऐकणं, त्याचा अनुभव घेणं, हाही तो त्या निसर्ग अनुभवाचा एक भाग आहे. तर तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की त्याच्यामध्ये काय आनंद असतो.
माझे आजोबा मला सांगायचे की पहाटे 4 वाजता उठून फिरायला चला, अमृत वर्षाव होतो. तेव्हा आम्हाला वाटायचं ते वेडे आहेत, अमृत वर्षाव कशाचा होतो. पण जेव्हा पुढे समज आल्यानंतर जेव्हा पहाटे 4 वाजता फिरायला जायला लागलो तेव्हा खरंच कळलं की अमृत वर्षाव होतो म्हणजे नक्की काय होतं. वरनं असं शावरिंग होत नाही, पण तो खरंच होतो. तर तसा हा जो अनुभव आहे मचाणावर बसायचा, हा घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर हे आता आम्ही उठून आणि मी खाली फिरतो आहे आणि तो अनुभव घेतो आहे सकाळच्या वेळेचा, पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळचं वातावरण. सकाळी थोडासा किंचित गारवा आला होता, रात्री मधून ढग होते, मधून कुठे चंद्रप्रकाश होता आणि अतिशय गरम झालेलं होतं रात्री. पहाटे थोडासा गारवा आलेला होता. आता मी शांतपणे बसून कुठे पक्षी दिसतात का हे पाहत होतो. आता ही एक रेड व्हेंटेड बुलबुल आहे जी की कोळी पानं खाती आहे. असे आजूबाजूला विविध पक्षी असतात, ते तुम्हाला फक्त दिसायला पाहिजेत पानातनं कुठे आहेत काय आहेत. आणि काही पक्ष्यांच्या कॉलिंगवरनं तुम्हाला त्यांचा वेध घ्यावा लागतो. हॉर्नबिलचा एक विशिष्ट आवाज असतो. आता हा मोर होता तिथे, तोही रात्री आवाज करत होता मधून. आणि रात्री 1:30ला समोर पाणवठ्यावर भेकर आलं होतं, बार्किंग डिअर, आणि ते मोठमोठ्यांदा भुंकल्यासारखा आवाज करत होतं. त्याचा अर्थ आजूबाजूला कुठेतरी वाघ होता. आता हा ब्लॅक हुडेड ओरियलो म्हणजे काळ्या टोपीचा हळद्या होता. त्याच्यानंतर ही टिटवी आहे पाणी प्यायला आलेली. आता या पाणवठ्यावरती हे दिसतंय तुम्हाला अगदी हिरवगार सगळं शेवाळ जमलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित ह्या पाणवठ्यावर पाणी प्यायला कोणी आलं नसावं. रात्री फक्त बार्किंग डिअर आला होता. बाजूलाच उजवीकडे 50-1 मीटरवर किंवा 100 मीटरवरती दुसरा एक पाणवठा होता, ते स्वच्छ होतं पाणी. आता हा नवरंग मराठीत म्हणतात, इंडियन पिट्टा. याच्यामध्ये 9 रंग असतात, त्याच्यामुळे त्याला नवरंग म्हणतात मराठीत. आणि त्याचं हे विशिष्ट कॉलिंग असतं, ते तुम्ही ऐका. आता मला हे पक्षी निरीक्षण करत असताना दूरवर झाडाच्या वरती 30-1 फुटावरती हे फूल दिसलं. तर ते कदाचित झाडावरती झाड उगवलेलं आहे. ते कशाचं फूल आहे हे मला सांगता येत नाही, पण ते किती दुरून टिपलेलं आहे हे आता झूम आऊट झाल्यानंतर लक्षात येईल. आता हा ग्रे हॉर्नबिल एक बसलेला होता, आवाजावरनं मी त्याचा वेध घेतला. त्याच्यानंतर हा रॉकेट ट्रेल ड्रोंगो आहे. आता हे आम्ही सकाळचे 7-7:30 वाजले होते. आम्हाला परत नेण्याकरता जीप येणार होती, त्याची वाट पाहत आणि मी पक्षी निरीक्षण करत बसलेलो होतो. आणि इतर लोकांनाही ती कलेक्ट करत ती जीप येते, त्यांचे रूट जसे असतील त्याच्याप्रमाणे. आता ही जीप आलेली आहे आणि याच्यामध्ये बसून आम्ही ह्या परत बेस कॅम्पला सगळी मंडळी आलो. ड्रोननी एक सामूहिक फोटो त्यांनी घेतला. त्याच्यानंतर तिथून मला परत जायचं होतं अकोल्याला. तर सोबत एक अकोल्याचा मित्र आलेला होता, निसर्गप्रेमी.
तो मला म्हणाला की ढाकण्याचा जो पॉईंट आहे, कारण अतुल मुंदडा हा ढाकण्याहून मला घ्यायकरता येणार होता, तर त्या ढाकण्याच्या पॉईंटच्या तिथे आपण जाऊ, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आणि आम्ही तिथे आलो आणि तिथून मग आम्ही परत पक्षी निरीक्षणाकरता अतुल मुंदडा आणि तो मित्र असे आम्ही रस्त्याने जे पॉईंट होते तिथे थांबून पक्षी निरीक्षण केलं. 3-4 ठिकाणी थांबलो. नदी होती, ती कोरडी असली तरी बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये पाणी होतं आणि त्या पॉईंटला तिथे पक्षी असतात. तर इथे आम्हाला पॅराडाईज फ्लाय कॅचर, टिकेल्स ब्लू, रॉकेट टेल, ड्रोंगो असे बरेच पक्षी दिसले. त्याच्यानंतर पुढे ब्राऊन कॅप पिग्मी वूडपेकर दिसला. तिथेच सनबर्ड पण होते. त्याच्यानंतर ओरिएंटल व्हाईट आय होता. असे बरेच पक्षी तिथे आजूबाजूला होते. फक्त तुम्हाला शांततेने बसून आणि ते वेळेची पर्वा न करता लोकेट करायचे असतात, पाहायचे असतात. हे माझे दोन्ही सहकारी आहेत की जे काय फोटो आला आहे ते पाहण्यामध्ये गुंतलेले आहेत. आता ही एक व्हाईट बेलीड ड्रोंगो होता. त्याच्यानंतर ही मिनीवॅट आहे. त्याच्यानंतर हा पॅराडाईज फ्लाय कॅचर आम्हाला योगायोगाने दिसला. त्याच्यानंतर हा व्हाईट आहे बझर्ड आहे. हा एक रंगीत सरडा होता. निसर्गामध्ये अवलोकन करत असताना सगळे बारीक बारीक किडे, मुंग्या, प्राणी, सरपटणारे प्राणी यांचं अवलोकन करण्यात एक वेगळी मजा असते. हा टिकेल्स ब्लू फ्लाय कॅचर होता. हा व्हाईट आहे बझर्ड आहे. मेळघाटच्या जंगलामध्ये बऱ्यापैकी प्राणी आहेत. ही झाडं आहेत, ह्याचं मूळ आहे. त्याच्यानंतर हा ब्राऊन कॅप्ड पिग्मी वूडपेकर आम्हाला दिसला. तो घरटई करायचा प्रयत्न करत होता आणि बाजूच्या एका ठिकाणी कदाचित त्या पोकळीमध्ये मध असावा तो खाय करता हाही जात होता आणि इतर पक्षी पण तिथे येत होते आणि त्याचं घरटं करायचं काम अविरत चालू होतं. आम्ही जर जवळ गेलो तर तो उडून जाणार. आता ओरिएंटल व्हाईट हा आलेला आहे. तिथे तो त्याच्यातला मध किंवा काय किडे असतील ते खाय करता, कदाचित मधच असावा. व्हाईट आहे तो, व्हाईट आहे ओरिएंटल. नंतर वापस येताना एक हाय पॉईंट नावाचा पॉईंट लागतो जो की उंचीवरती आहे. तिथून खालचा सगळा प्रदेश डोंगर दिसतात आणि इथून खाली उताराचा घाट सुरू होतो आणि इथून पुढे आम्ही अकोट आणि अकोटहून अकोल्याला गेलो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.